ज्या उद्धव ठाकरेंना घालिक लोटांगण वंदीनं चरण करायसाठी सोनिया गांधीकडे, राहुल गांधीकडे, प्रियंका गांधीकडे, केजरीवालच्या घरी जावं लागतं, ज्या मातोश्रीचा एक वेळ दरारा होता की कैलासवासी शिवसेना प्रमुखांसाठी या देशातले नेते त्यांच्याकडे येऊन त्यांचा आशीर्वाद घेत होते, त्यांच्या सुपुत्राला आज दिल्ली दरबारी जाऊन 3-3 दिवस राहावं लागतंय. आणि हे कोणामुळे घडतंय? तर हे संजय राऊतामुळे घडतंय. त्यामुळे संजय राऊतांनी जी शिवसेनेची पद घालवली, ज्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेला घालिंग लोटांगण करायला लावलं, त्या संजय राऊतावरती फार वेळ बोलणं मला वाटतं योग्य नाही. तू राशील नाही तर मी तरी राहीन, ते आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलेलं पाहायला मिळते. आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या गद्दारांना धडा शिकवलं जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते तू राशील मी राहीन याच्यावरती मी मागे उत्तर दिलं होतं. त्यांनी ज्या वेळेला माननीय देवेंद्रजींवरती अशा प्रकारचा हल्ला केला त्यावेळेला त्यांना मी सांगितलं होतं की हिंमत असेल तर पहिलं आमच्याशी निस्तारा, नंतर मग देवेंद्रजींपर्यंत जायची तुम्ही विचार करा. देवेंद्र फडणवीस हे राज्यातले, देशातले सुशिक्षित नेतृत्व आहे, ज्यांना जनता, प्रशासन, राज्यातलं नेतृत्व, देशातलं नेतृत्व एक सन्मानाने पाहतं. एक सुशिक्षित वर्ग, सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, महिला, कामगार हे एका आशेने पाहतं. आणि राज्याच्या नेतृत्वाकडे पाहत असताना हे राज्य पुढे नेण्यामध्ये कोणाची क्षमता असेल तर ती देवेंद्र फडणवीसांमध्ये. त्यामुळे 2.5 वर्षात 2.5 दिवस देखील जे मंत्रालयात गेले नाहीत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना तू राशील का मी राशील हे बोलण्याची भाषा करू नये. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या निवडणुकानंतर कोण या राज्यात सत्तेवर राहील आणि कोण राहणार नाही हे दाखवण्याचा अधिकार या राज्यातील जनतेला आहे. त्यामुळे जनतेचे अधिकार जसे काही स्वतःला बेलपत्रातनं दिले आहेत, ही भावना उद्धव ठाकरेंनी स्वतःला ठेवली. तर ठाण्यातील लोक भरपूर चित्रपट काढतात असं म्हणजे म्हणाले, आणि मला चित्रपट काढायचं नमक हराम. नाही, मला वाटतं की तो त्यांनी काढलाच पाहिजे. ज्या पद्धतीमध्ये शिवसेना प्रमुख जिवंत असताना ज्यांनी रक्त वाहिलं, 1967ची शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतरच्या 50 वर्षाच्या इतिहासात ज्यांनी उद्धवजींच्या आधी बाळासाहेबांबरोबर शिवसेना बनवली, त्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी कसं मिठाच्या दाण्यासारखं बाहेर काढलं. ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणले, मग त्याच्यामध्ये वामनराव महाडिक असतील, छगन भुजबळ असतील, रमेश प्रभू असतील, चंदू वाईरकर असतील, अशी अनेक नावं घेता येतील जी नावं कदाचित तुम्हाला माहीत देखील नसतील. त्यांना कसं उद्धव ठाकरेंनी बाहेर काढलं, स्वतःला त्रास म्हणून नारायण राणेंना कसं फेकलं, स्वतःला त्रास म्हणून राज ठाकरेला शिवसेनेच्या बाहेर कसं फेकलं. आणि शिवसेनेचा नमक हराम कोण असेल तर तो स्वतः उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांनी स्वतःवर पिक्चर काढला पाहिजे. काढायसाठी जर कुठलं गरज भासत असेल तर त्याला प्रोड्युसर म्हणून मी तयार आहे. हिडनबर्ग संदर्भातला एक रिपोर्ट आलेला आहे. अदानींचे संबंध सीबीच्या प्रमुखांशी आहेत असं ते म्हटलेलं आहे. त्यामुळे अदानी या सगळ्या गोष्टी असल्यामुळे 18 महिन्यात कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. मला वाटतं की हिडनबर्ग हा विषय लंडनमधला, युरोपमधला आहे. तिकडच्या उच्च न्यायालयाने, तिकडच्या जे काही ज्येष्ठ न्यायालय आहेत त्यांनी त्या बाबतीतली क्लीन चिट अडानीला देखील दिलेली आहे. आणि हिडनबर्गचं संपूर्ण प्रकरण फेक होतं अशा प्रकारची बातमी देखील यामध्ये मी वाचली होती. आणि जो राहिला प्रश्न सेबीचा, सेबीवरती आरोप करत असताना नेतृत्वाने एक गोष्टीचा विचार केला पाहिजे. सेबी ही संस्था अशी आहे जी भारताची अर्थव्यवस्था सांभाळते आणि त्याची प्रमुख म्हणून जी व्यक्ती महिला काम करते तिची स्वतःची एक इंटिग्रिटी आहे. या भारतीय शेअर बाजाराला जगामध्ये वर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सेबीने केलं आणि त्याच्यामध्ये त्या महिलेचं योगदान फार मोठं आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करून भारतीय बाजारातील भांडवल हे तोडण्याचं काम चायनाच्या माध्यमातून, चायनाच्या मदतीने जर कोण करायचा प्रयत्न करत असेल तर तो चुकीचा आहे. भारतीय शेअर बाजार गडगडवायचा, सर्वसामान्य गरिबांचे पैसे, कामगारांचे पैसे, इन्व्हेस्टरचे पैसे जे शेअर बाजारात लागले असतील ते डुबवायचे आणि चायनाला मदत करण्यासाठी अशा प्रकारची स्टेटमेंट करायची, याचा मी जाहीर निषेध करतो. अंजली दामानी असं म्हणाले की अजित पवारांनी 3 वर्षात त्यांचं रिटर्न घेऊन यावं, मी माझं रिटर्न घेऊन येते. दोघांचा समोर फैसला हरवला. मला वाटतं की अंजलीताईंचा आणि अजितदादांचा हा विषय मागील 7 ते 10 वर्षापासून मी देखील टीव्हीच्या माध्यमातून ऐकतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.